चला तर मंडळी, थंडी खूपच आहे आणि बाजारामध्ये लिंब भरपूर प्रमाणात आलेली असतात आणि खूपच स्वस्त आहेत. चला म्हटलं 15 मिनिटात होणारं, वर्षभर टिकणारं लिंबाचं लोणचं करूया. त्यासाठी इथे मी 1 पाव लिंब घेतलेली आहेत. लिंबाचं लोणचं करताना लिंब शक्यतो ताजी असावी आणि अशी पिवळी रसरशीत असावी आणि पातळ सालाची असावी. म्हणजे आपलं लोणचं आहे ते चवीला खूप छान असं होतं. आता ही लिंब आहेत, त्याच्यामध्ये आपण उकळतं गरम पाणी घालायचं आहे आणि 10 मिनटं ही लिंबं आपण अशीच ठेवायची आहेत. त्यामध्ये थोडंसं मीठसुद्धा मी घातलेलं आहे. एक अर्धा चमचा मीठ घालून 10 मिनटं ही लिंबं आपण गरम पाण्यामध्ये अशीच ठेवायची आहेत. म्हणजे काय होतं की लिंबाचं जे वरचं साल आहे ते हलकंसं नरम होतं. हे बघा 10 मिनटं झालेली आहेत. आता लगेचच आपण ही लिंबं आहेत ती एका कापडावर काढून घेऊया आणि पूर्णपणे कोरडी करून घ्यायची आहेत. याने काय होतं की लिंब नरमसुद्धा होतात आणि त्याच्यावर काही केमिकल वगैरे मारलेले असतात ते सुद्धा निघून जातात. आणि हे बघा अशा पद्धतीने पूर्णपणे आपण लिंब आहे ती कोरडी करून घ्यायची आहेत. म्हणजे पाण्याचा संपूर्ण अंश आपण काढून घ्यायचा आहे. आता लिंब पूर्णपणे कोरडी करून घेतल्यानंतर आपण लिंब आहे ती कापून घेणार आहोत आणि मध्ये बी आहे ती काढून घ्यायची आहे. जमेल तितक्या बिया सगळ्या काढून घ्यायच्या आहेत म्हणजे आपलं लोणचं आहे ते कडू होत नाही. हे बघा अशा पद्धतीने संपूर्ण बिया आपण काढून घ्यायच्या आहेत. हे बघा अगदी पटपट निघतात, काही वेळ लागत नाही. संपूर्ण बिया मी अशाच पद्धतीने काढून घेते. काही नाही, अगदी पटकन हे लोणचं तयार होतं आणि वर्षभर अजिबात खराब होत नाही. हे बघा संपूर्ण बिया मी काढून घेतलेल्या आहेत आणि लिंबसुद्धा कापून घेतलेले आहेत. हे बघा तुम्ही बघू शकता अगदी 5 मिनिटामध्ये लिंब कापून झालेली आहेत. आता ही लिंबाच्या ज्या फोडी आहेत त्या एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि मिक्सर चालू बंद करून फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता खूप जास्त बारीक फिरवून नाही घ्यायचं आहे. थोडंसं चरचरीत असं आपण हे लिंबू आहेत ते फिरवून घेतलेले आहेत. हे बघा जवळून दाखवते. अगदी चरचरीत आपण हे लिंबू आहेत ते फिरवून घेतलेले आहेत. आता लगेचच पुढची प्रोसेस करायला घेऊया. आता ही मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली लिंब आहेत ती आपण एका वाटीने मोजून घेणार आहोत. म्हणजे त्यानुसार आपल्याला साखरेचा अंदाज येईल. हे बघा अंदाजे इथे एक मोठी वाटी भरून आपण हे लिंबाचं मिश्रण तयार झालेलं आहे. हे बघा आता काय करायचं आहे, एक कढई किंवा पॅन घ्यायचा आहे. शक्यतो अल्युमिनियमची कढई घ्यायची नाही. आता हे लिंबाचं सगळं मिश्रण आहे ते एका कढईमध्ये किंवा पॅनमध्ये पसरवून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण 1.5 ते 2.25 वाटी साखर घालणार आहोत. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. इथे मी 1.5 वाटी साखर घातलेली आहे. तुम्हाला थोडंसं गोड जास्त लागत असेल तर तुम्ही 2.25 वाटी साखर घातली तरी चालेल आणि 1 मोठा चमचा मीठ घालायचा आहे आणि 1 मोठा चमचा कश्मीरी लाल तिखट घालायचा आहे आणि अगदी अर्धा चमचा इथे आपण लाल मिरची पावडर घालणार आहोत, जेणेकरून छान असा रंग येतो. आता हे सगळं जे जिन्नस आहेत आपण कोरडे मिक्स केलेले आहेत ते छान असे मिक्स करून घेऊया, एकजीव करून घेऊया. हे बघा तुम्ही बघू शकता किती सुरेख रंग आलेला आहे. आता हे 5 मिनटं असंच ठेवून देऊया म्हणजे साखरेला हलकंसं पाणी सुटेल. 5 मिनटं आपण हे असंच ठेवून देऊया. कश्मीरी लाल तिखट आवर्जून घालावं जेणेकरून रंग सुरेख येतो. आता 5 मिनिटानंतर यामध्ये अर्धा मोठा लिंबू घेतलेला आहे. त्या लिंबाचा रस घालायचा आहे. लिंबू छोटा असेल तर 1 लिंबाचा रस घातला तरीसुद्धा चालेल. आणि पुन्हा एकजीव करून घेऊया. तुम्ही बघू शकता साखरेला सुद्धा छान असं पाणी सुटलेलं आहे आणि आपण लिंबाचा रससुद्धा यामध्ये घातलेला आहे. हे बघा छान असं पातळ आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता लगेचच हा पॅन आहे तो गॅसवर ठेवून द्यायचा आहे. गॅसची फ्लेम अगदी मीडियम ठेवलेली आहे आणि हा पॅन आपण गॅसवर ठेवायचा आहे. तुम्ही जर गॅसजवळ उभे असाल तर थोडीशी गॅसची फ्लेम वाढवली तरीसुद्धा चालेल. आणि अगदी 5 मिनटामध्ये आपलं हे लिंबाचं लोणचं तयार होतं. काही जास्त वेळ लागत नाही. आणि लोणचं तयार झालं हे कसं समजायचं ते सुद्धा तुम्हाला मी इथे सांगणार आहे. हे बघा गॅसची फ्लेम मी थोडीशी वाढवलेली आहे आणि सतत चमच्याने अशा प्रकारे ढवळत राहायचं आहे. आता तुम्हाला दाखवते मी. हलकीशी साईडने उकळी सुटलेली आहे तुम्ही बघू शकता. सतत आपण
हलकं हे ढवळत राहूया. थोडंसं हे मिश्रण पातळ झालेलं आहे, कारण की आपली साखर आहे ती विरघळलेली आहे. अजिबात काळजी करायची नाही आहे. आता फक्त आपल्याला 1च मिनिट झालेला आहे. आणखीन 2 मिनटं आपण हे सतत ढवळत राहायचं आहे. गॅसची फ्लेम मी मोठीच ठेवलेली आहे. तुम्हाला दाखवते. हे बघा. आता हे मिश्रण आहे ते थोडं थोडं घट्टसर व्हायला सुरुवात झालेली आहे. आणखीन 1 मिनिट आपण छान असं मिक्स करून घेऊया. मोजून इथे मला फक्त 5 ते 6च मिनटं लागलेली आहेत. तुम्ही बघू शकता 3 ते 4 मिनटानंतर हे मिश्रण आहे ते आपलं छान असं थोडंसं घट्टसर व्हायला सुरुवात झालेली आहे आणि रंगसुद्धा छान असा डार्क झालेला आहे. आता आपण चेक करूया हे लोणचं झालं आहे की नाही. चमच्यावर घ्यायचं आणि अशा प्रकारे आपण एकतारी पाक हलकासा झाला आहे की नाही ते बघूया. नाही, अजून एकतारी पाक आपला झालेला नाही आहे. म्हणजे आणखीन 1-2 मिनटं आपण हे शिजवून घ्यायचं आहे. इथे मला 4 मिनटं झालेली आहेत. आणखीन 2 मिनटं आपण शिजवून घेऊया. तुम्हाला सांगते मोजून 5 ते 6 मिनटामध्ये आपलं हे लोणचं तयार होतं. हे बघा, तुम्ही बघू शकता छान असा आपला एकतारी पाक तयार झालेला आहे. म्हणजे आपलं हे लोणचं आहे ते तयार झालेलं आहे. सुरुवातीला तुम्हाला हे पातळ वाटेल, पण अजिबात काळजी करायची नाही. थंड झाल्यावर ते अगदी घट्टसर होतं. त्यामुळे इतकं पातळ आपल्याला हवं आहे. रंगही सुरेख आलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता पूर्ण थंड झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते. अगदी 15 मिनिटामध्ये आपलं हे क्रश लिंबाचं लोणचं तयार झालेलं आहे. हे बघा, थंड झाल्यानंतर घट्ट झाले की नाही. अगदी तुम्ही म्हटलात ना लिंबाचा जाम म्हटलात तरीसुद्धा चालेल. लहान मुलंसुद्धा आवडीने खातात. आणि तुम्हाला जर तोंडाला चव नसेल तर हे लिंबाचं लोणचं नक्की करून ठेवा. अजिबात खराब होत नाही. काचेची बरणी घेतली आहे, पूर्णपणे कोरडी करून घेतली आहे. आता त्यामध्ये हे आपण लिंबाचं लोणचं काढून घेऊयात. हे बघा किती सुंदर दिसतंय की नाही. मस्तच. झाकण लावून ठेवायचं. वर्ष नाही 2 वर्षसुद्धा हे लोणचं खराब होणार नाही. इतकं छान आहे हे लोणचं. नक्की कधी केलं नसेल तर ट्राय करा. आणि माझ्या अशा लाँग आणि शॉर्ट व्हिडिओसाठी खाद्यरुची चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या रेसिपीसोबत. खाद्यरुची चॅनलमध्ये रेसिपी आवडल्यास कशी वाटली नक्की सांगा आणि नक्की करून बघा. हे बघा, मस्त आपलं हे लिंबाचं क्रश लोणचं तयार झालेलं आहे.